झाले सगळ्यांचे घेऊन पोचले बरोबर 4:30 मिनिटं करण्यासाठी गाडी पडते माल होता जेवढं आहे 4:30च्या आधी आपण पाहुणा नाही लक्षात ठेवा आपण कार्यक्रम घेतला शिला बरोबर टायमाला टाईमला वेळ द्या वेळ बरोबर विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजूबाजूला आपल्या बऱ्याच समस्या पाहायला मिळतात तर मला सांगा की अशा कोणकोणत्या समस्या आहेत समस्या काय काय सांगू शकता पाणी टंचाई आणि दुष्काळ प्रदूषण तर आता आपण एक छानसा गेम खेळणार आहे मी तुम्हाला कोणीला देणार आहे इथं आपण 4 चिठ्ठ्या केलेल्या आहेत तर कोणीला समोर एक चिठ्ठी ओपन करा आणि मोठं वाचायचे त्याचा आन्सर कुणाला येईल तरी सांगायचं कारखान्यांचे विषारी पाणी नदी समुद्रात मिसळते जली जीवजंतूंना धोका भारी सांगा पाहू काय झाले तरी सांगा जलप्रदूषण बरोबर छान तसं आणि पुढे कोण येणार कर्कश आवाज गोंगाट फार त्रास होतो मानवाला अपार शांतता भंगते झोप न लागे सांगा पाहू काय आहे जागे सांगा बरोबर छान आपण 2 चिठ्ठ्या झालेल्या आहेत प्लास्टिक कचरा रसायने भारी जमिनीची होते नासाडी सारी पीक येईना भूमी नापीक सांगा पाहू काय झाले ते बरोबर छान आता एक चिठ्ठी राहिलेली आहे ती वाचून दाखवते धूळ धूळ आणि विषारी वायू श्वास घेणे होते कठीण सांगा पाहू काय आहे हे जगातील मोठे विघ्न सांगा हवा प्रदूषण छान तर आपण यावरून प्रदूषण हा घटक पाहणार आहोत आता आपण जी कोडी सोडवली त्याच्यामध्ये आपण काय बघितलं की प्रदूषणाचे प्रकार किती बघितले प्रदूषणाचे प्रकार 4 प्रकार बघितले कुठले कुठले जल प्रदूषण वायू प्रदूषण तर प्रदूषण म्हणजे काय सांगता येईल नेमकं तर नैसर्गिक पर्यावरणाचे दूषितीकरण म्हणजेच काय तर प्रदूषण आणि प्रदूषणामध्ये आपण 4 प्रकार बघितले जल प्रदूषण वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण आणि मृदा प्रदूषण तर अजून एक ऍक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे की मी तुम्हाला 3 वाक्य सांगणार आहे आणि त्यातील चुकीचं वाक्य तुम्हाला ओळखायचं आहे ओके पहिलं वाक्य आहे वाहनांमधून निघणारा धूर हवा प्रदूषणास कारणीभूत असतो दुसरं वाक्य आहे प्लास्टिक कचरा माती पाणी प्रदूषित करत नाही आणि तिसरं आहे ध्वनी प्रदूषणामुळे मानसिक ताण वाढतो मग यातलं चुकीचं वाक्य कोणतं आहे सांगा 2 नंबर छान अजून एक आहे त्याच्यामध्ये पहिलं वाक्य आहे झाडे लावल्याने प्रदूषण कमी होत नाही दुसरं वाक्य आहे सौर ऊर्जेचा वापर केल्याने प्रदूषण कमी होते आणि तिसरं वाक्य आहे कचरा योग्य प्रकारे व्यवस्थापित केल्यास प्रदूषण कमी होते चुकीचं वाक्य कोणतं आहे
झाडे लावल्यामुळे प्रदूषण कमी होत नाही. बरोबर. हां. कसं आहे? आणि शेवटचं आहे, पहिलं वाक्य आहे बघा, कारखान्यामधून निघणारी रसायने जलप्रदूषणास कारणीभूत असतात. दुसरं वाक्य आहे, प्रदूषणामुळे हवामानात बदल होतो. आणि तिसरं वाक्य आहे, प्रदूषणामुळे केवळ मानवी आरोग्यावर परिणाम होतो, निसर्गावर नाही. बरोबर. बसा. तर यामधून आपल्याला प्रदूषणाची कारणे सांगता येतील. सांगा बघू काय काय कारणे आहेत प्रदूषणाची. कारखान्यातील रसायने नदी किंवा पाणी स्रोतांतून. बरोबर. छान. बसा. तुम्ही सांगा काय कारणे असेल. सांगा. वाढती इंटरनेट सुविधा म्हणजे त्याच्यामुळे प्रदूषण आणि वाहनांमुळे प्रदूषण होतं. वाहनांचा आवाज होतो आणि ध्वनी प्रदूषण पण होते वाहनांच्यामुळे आणि त्यातून जो धूळ निघतो त्याच्यामुळे हवा प्रदूषण होतं. आणि पुन्हा सांगा. रासायनिक खतांचा अतिवापर केल्यामुळे मृदा प्रदूषण होते किंवा प्लास्टिक वगैरे असे पदार्थ असतात ते कधीच म्हणजे खूप वर्षानुवर्ष तिथंच पडून असतात आणि त्यांचं विघटन होत नाही, त्यामुळे सुद्धा मृदा प्रदूषण होते. आता ही झाली कारणे. तर याच्यावर आता उपाय करू शकतो आपण. उपाय काय काय असतील. उपाय पण सांगा. सगळ्यात महत्त्वाचं जेवढे जास्त प्रमाणात होतील तेवढे झाडे लावणे आणि एक झाड कापल्यानंतर आपल्याला त्याचा एक आपण रेशो ठरवू शकतो की एक झाड कापल्यानंतर आपण 10 झाडे लावू, तेव्हाच एक झाड कापू, अशी एक उपाययोजना करू शकतो. सांडपाण्याची व्यवस्थापन करायला लागते. वाहतुकीसाठी वैयक्तिक गाड्यांचा कमीत कमी वापर करून ज्या सरकारी बसेस वगैरे असतात त्यांचा वापर जास्त केला तर ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण कमी करण्यासाठी. आणि तुम्ही सांगू शकता उपाय काय. प्रत्येक कार्यक्रमाला आपण फटाके वगैरे वापरतो, त्याच्यामुळे ध्वनी प्रदूषण पण होते आणि वायू प्रदूषण पण होते, त्याचा आपण कमीत वापर करतो. जलप्रदूषण टाळण्यासाठी जेथे जेथे कारखाने किंवा पाण्याचा स्रोत वापरणारे जे कारखाने वगैरे आहेत तर ते सांडपाण्यावरती प्रक्रिया करून मग ते सांडपाणी रियूज करू शकतो. त्यासाठी आपण रिसायकल वगैरे वापरून बरेच करू शकतो. त्यासाठी आपल्याला पर्यावरणाची बरीचशी पुस्तके ग्रंथालयात उपलब्ध आहेत, ती तुम्ही वाचू शकता आणि त्याच्यावर तुम्ही माहिती मिळवू शकता. अशा तऱ्हेने आज आपण प्रदूषण हा घटक पाहिला, त्याच्यामध्ये प्रदूषणाचे प्रकार, उपाय आणि कारणे पाहिली.